नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्विंग ट्रेड मराठी या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका स्टॉकचा ॲनालिसिस करणार आहोत आणि तो स्टॉक आहे युनायटेड स्पिरिट. ओके. मागच्या 7-8 दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नव्हते, बट काही कामामुळे ते आले नव्हते. पण आता इथून पुढे ते नियमित मी टाकण्याचा प्रयत्न करेन. तर त्यातलाच आजचा व्हिडिओ जो आहे तो युनायटेड स्पिरिट या स्टॉकचा ॲनालिसिस आपण करणार आहोत. ओके. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा युनायटेड स्पिरिट ही कंपनी कशाची आहे आणि ह्या कंपनीचं बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे बिझनेस आपण एक समजून घेऊ. तर बिझनेस समजून घेण्यासाठी आपल्याला 2-3 प्रकारे आपण ती माहिती घेऊ शकतो. एक म्हणजे screener.in वरती आपल्याला त्या स्टॉक विषयी किंवा त्या कंपनी विषयी माहिती भेटेल, किंवा आपण एक जस्ट गुगल वरती सर्च जरी केलं की युनायटेड स्पिरिट. ओके. तर इथे आपण त्याचे विकिपीडिया पण बघू शकतो. तर या कंपनीच्या रिलेटेड जे जे काही डिटेल्स असतील ते इथं आपल्याला भेटतील. जसे की आता इथं आपण बघतोय की युनायटेड स्पिरिट लिमिटेड इज अन इंडियन अल्कोहोलिक बेवरेजेस कंपनी अँड द वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट स्पिरिट कंपनी. ओके. म्हणजे ही जी कंपनी आहे ही अल्कोहोलिक बेवरेज इंडस्ट्री मधली, बट अल्कोहोलिक जे प्रोडक्ट असतात ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून ते प्रोडक्ट ती सेल करते. ओके. तर आता एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो की त्यांचा बिझनेस काय आहे. तर ते एक वेल ऑर्गनाइज जे पण असेल समरी टाईप मध्ये, तर आपण screener.in वरती आपण बघू शकतो. दुसरा ऑप्शन तुम्हाला सांगितलं विकिपीडिया, कुठेही तुम्ही बघू शकता. ओके. तर आता याच्यामध्ये बघा की जसं मी सांगितलं की डिजिओ इंडिया इनकॉर्पोरेटेड इन इंडिया ॲज युनायटेड स्पिरिट, म्हणजे ही मल्टीनॅशनल कंपनी आहे, बट त्यांनी इंडियामध्ये आपली ऑर्गनायझेशन चालू करताना त्याचं ॲज अ नेम काय केलं, युनायटेड स्पिरिट. ओके. तर इज द कंट्रीज लिडिंग बेवरेज अल्कोहोल कंपनी, म्हणजे आपल्या इंडियातली जर म्हटलं तर ही एक लिडिंग बेवरेज अल्कोहोल कंपनी आहे. म्हणजे अल्कोहोलचे जे प्रोडक्ट विकणाऱ्या ज्या कंपन्या आपण जर बघितल्या तर त्यांच्यापैकी USL म्हणजे युनायटेड स्पिरिट लिमिटेड ही एक टॉपची कंपनी आहे. ते आपण फंडामेंटल किंवा मार्केट कॅपिटल इथं तुम्हाला दिसत असेल की मार्केट साईज ही 95,138 करोड एवढी मार्केट साईज आहे याची, म्हणजे मार्केट कॅपिटल. ओके. ते आपण एक कंपॅरिझन बघू तेव्हा तुम्हाला समजेल की ही लार्जेस्ट, वन ऑफ द लार्जेस्ट आपल्या कंट्री मधली अल्कोहोल बेवरेज कंपनी आहे. ओके. इथे त्यांनी दिलंय की कंपनी मॅन्युफॅक्चर सेल्स अँड डिस्ट्रीब्यूट वाईड पोर्टफोलिओ प्रीमियम ब्रँड्स सच ॲज जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, ब्लॅक अँड व्हाईट, वॅट 69 आणि बरेच असे त्यांनी सिग्नेचर, रॉयल चॅलेंज, मॅकडोवेल्स नंबर 1 हे जे काही त्यांचे प्रोडक्ट्स आहेत टॉप ब्रँड हे त्यांनी इथं दिलेत. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की बाकी अजून की पॉइंट्स काय आहेत की यांचे ब्रँड पोर्टफोलिओ आहेत, की त्यांचे आउट ऑफ किती कोणकोणते ब्रँड्स आहेत. ओके. हे आपण इथं बघू शकतो. जसं की यांनी दिलंय की पोर्टफोलिओ त्यांचा मोर दॅन 80 ब्रँड, म्हणजे 80 पेक्षा जास्त त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. ओके. जसं की स्कॉच विस्की, IMFL विस्की, ब्रँडी, रम, वोडका वगैरे या प्रकारे आपण बघू शकतो इथे. आता याच्यामध्ये त्यांनी दिलंय की न्यू लॉन्च कोणकोणते झाले. तर फायनान्शियल इयर 22 मध्ये त्यांनी नवीन ब्रँड्स जे काही इपिटॉम, रिझर्व किंवा गोल्डवन अँड रॉयल चॅलेंज, अमेरिकन प्राईड वगैरे हे त्यांनी लॉन्च केलेत. म्हणजे एक शॉर्ट मध्ये त्यांनी इथं एक समरी देण्याचा ट्राय केलेला इथं. ओके. आता मार्केट लीडरशिप जर म्हटलं की तर युनायटेड स्पिरिट हॅज द हायेस्ट मार्केट शेअर ऑफ 25% इन द इंडियन स्पिरिट इंडस्ट्री. इट इज द सेकंड लार्जेस्ट स्पिरिट कंपनी इन द वर्ल्ड. म्हणजे इंडियातली तर 25% शेअर फक्त ह्याच कंपनीचा आहे. म्हणजे एवढी पण टोटल अल्कोहोल प्रोडक्ट्स विकले जातात आपल्या कंपनीमध्ये, सॉरी आपल्या कंट्रीमध्ये, इंडियामध्ये, तर त्याच्या 25% फक्त कोणाचे, युनायटेड स्पिरिट लिमिटेड या कंपनीचे. आता ही इंडियामधली बिगेस्ट किंवा हायेस्ट मार्केट शेअर असणारी एक कंपनी आहे. त्याच्यानंतर इट इज द सेकंड लार्जेस्ट स्पिरिट कंपनी इन द वर्ल्ड, म्हणजे जगात सेकंड लार्जेस्ट स्पिरिट कंपनी आहे. बरोबर. द कंपनी हॅज 45% मार्केट शेअर इन द इंडियन विस्की मार्केट. म्हणजे विस्की हा एक प्रकार आहे
अल्कोहोलचा, तर त्याच्यामध्ये 45% मार्केट फक्त युनायटेड स्पिरिट लिमिटेड ह्या कंपनीचं आहे. ओके, तर त्याच्यानंतर बाकी आपण जे बघू शकतो की हे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, त्यांचे किती डिस्ट्रीब्युशन सेंटर्स आहेत, आउटलेट्स किती आहेत, हे सगळं यांनी दिलेलं आहे. कोलॅबोरेशन कोणत्या कंपनीज बरोबर किंवा ऑर्गनायझेशन बरोबर त्यांनी कोलॅबोरेट केलेलं आहे, तर इथं त्यांनी दिलेलं आहे. पण जेवढं आपल्याला गरजेचं होतं की एक आयडिया घ्यायची की आपण यांचा बिझनेस कसा आहे, ही कंपनी आपल्या इंडियामध्ये किती बिझनेस करते, त्यांच्या टोटल पर्सेंटेजनुसार म्हणजे 100% पैकी त्या सेगमेंटमध्ये त्यांचा किती शेअर्स आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की यांचा बिझनेस किती स्ट्रॉंग आहे किंवा नाही आहे, हे आपण एक त्याच्यावरून अंदाज बांधू शकतो. ओके, त्याच्यानंतर हे झालं एक ओव्हरव्ह्यू. बरोबर, आता हा स्टॉक मी का निवडला आहे, तर याच्या मागे एक स्विंग ट्रेडची एक अपॉर्च्युनिटी मला दिसली, म्हणून मी एक निवडलेला आहे. तर याच्यामध्ये एक बिझनेसचं एक शॉर्टमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं. मार्केट कॅपिटल जे काही होतं ते आहे 95,138 करोड. आता याच्यामध्ये बघू आपण बाकीचे हे जे पॉइंट्स असतात हे आत्ता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार नाही. याचा एक वेगळा व्हिडिओ जर तुम्हाला वाटला तर तुम्ही कमेंट करा, त्याच्यामध्ये एक तुम्हाला वेगळा हे प्रत्येक पॉइंटचा काय सिग्निफिकन्स आहे, तो कमी असला जास्त असला तर स्टॉकवर याचा काय इम्पॅक्ट होतो ते मी एक नवीन व्हिडिओमध्ये सांगेल. ओके, आज आपण फक्त स्टॉक स्पेसिफिक अनालिसिस वरती फोकस करू. ओके, तर आता याचं जर आपण पियर्स बघितले तर इथं पियर्स कंपॅरिझन जे दिलेलं आहे बेवरेज इंडस्ट्री. ओके, आता इथं फक्त बेवरेज इंडस्ट्री मधल्या जेवढ्या पण कंपन्या, आता इथे 7 कंपन्या आहेत. 7 म्हणजे आता ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्या इथं दिल्या आहेत त्यांनी, टॉप 7 कंपनीज. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मार्केट कॅपिटल बघा, हे इथं मी कर्सर घेऊन गेलो, मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे टोटल शेअर्स आणि त्याची प्राइस याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते मार्केट कॅपिटलायझेशन होतं. म्हणजे एखाद्या कंपनीचे जर 100 शेअर असतील, ओके, आणि ते एका शेअरचा जर प्राइस 10 रुपये असेल तर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन किती झालं, 100 गुणिले 10 म्हणजे 1000 रुपये त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन झालं. बरोबर, तसंच हे मार्केट कॅपिटलायझेशन 95,137 करोड एवढं मार्केट कॅपिटलायझेशन युनायटेड स्पिरिट ह्या कंपनीचं आहे. तर बाकीच्या जर बघितल्या तर सेकंड नंबरची जी आहे ती युनायटेड ब्रेवरीज, याचं किती आहे 51,040 करोड. तर आता जर तुम्ही बघितलं तर जवळपास 50% म्हणजे हाफ, आता फक्त 50% म्हणण्यापेक्षा एक्झॅक्ट जर आपण बघितलं तर 45 ते 47% याचं मार्केट शेअर आहे ॲज कम्पेअर टू युनायटेड स्पिरिट. म्हणजे युनायटेड स्पिरिटचं 95,137 आणि सेकंड नंबरची जी आहे ती 51,000, म्हणजे जवळपास या कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशन पेक्षा सेकंड नंबरची ही हाफ आहे. बरोबर, त्याच्यानंतर जर बघितलं ही 37,965 करोड, ही फक्त 30% आहे. त्याच्यानंतर हे 13,913 आणि 9,400, 6,000 आणि 5,000 ह्या कंपनीज आहेत. म्हणजे याच्यामध्ये किती डिफरन्स आहे, म्हणजे ही कंपनीचा सेल्स आणि याचा जो बिझनेस आहे तो किती स्ट्रॉंग आहे याच्यावरून समजेल आपल्याला. आता दुसरा एक फॅक्टर आहे की ही कंपनी 95,137 मार्केट कॅपिटल आहे, बट ह्या प्राइसला ती स्वस्त का आहे, तर एक पी रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो इथं बघू शकतो आपण 58 आहे याचा प्राइस टू अर्निंग, आणि सेकंड नंबरची जी आहे ती 109 आहे, म्हणजे याच्या जवळपास डबल, 2 टाइम्स. बरोबर, पण इथे काय आहे, याचं मार्केट कॅपिटल जर 95,000 आहे आणि याचं मार्केट कॅपिटल जर 51,000 आहे, तर 95,000 मार्केट कॅपिटल असणारी कंपनी जर याच्यामध्ये एक कॉलम असेल, इथं ऍड केलेला नाहीये बट एक ऍड करतो मी. प्रॉफिट आफ्टर टॅक्स, पास्ट 12 मंथचा जो प्रॉफिट असेल तो आपण चेक करू शकतो. इयरली क्वार्टरली इयर ग्रोथ, प्रॉफिट आफ्टर टॅक्स लास्ट क्वार्टर, सेल्स प्रिसिडिंग क्वार्टर, एक मिनिट, एक मिनिट,
मिनिट, माझ्या त्या दुसऱ्या एका याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे, तिथं आता मला सापडत नाही, तर इथं आपण चेक करू ते युनायटेड स्पिरिट. ओके, जर इथं आपण बघितलं PS, हा इथं मी सगळे रेशो ऍड करून ठेवलेले आहेत कॉलम्स. तर याच्यामध्ये बघा 95,000 याचं मार्केट कॅपिटल आहे, तर नेट प्रॉफिट 12 मंथचं नेट प्रॉफिट मागच्या 12 महिन्याचं प्रॉफिट किती आहे? 1,582 करोड, बरोबर. त्याच्यानंतर सेकंड नंबरची जी कंपनी 51,000 मार्केट कॅपिटल असणारी कंपनीचं नेट प्रॉफिट किती आहे? 452. आता ही सपोज 50% याचं मार्केट कॅपिटल कमी आहे किंवा 45% म्हणू, तर कमीत कमी 1,582 ह्या कंपनीने जर सेल्स केला किंवा प्रॉफिट केला मागच्या 12 महिन्यामध्ये, तर ह्या कंपनीचा किती असला पाहिजे होता? एक 700-800 करोड तरी असला पाहिजे होता. बट या कंपनीचा प्रॉफिट किती आहे 12 मंथचा? फक्त 452 आहे. म्हणून याचा पी किती? 109. आणि ॲज कम्पेअर टू या कंपनीचा प्रॉफिट किती आहे? 1582, म्हणून याचा पी 58 आहे. म्हणून याचं मार्केट कॅपिटल जास्त असून सुद्धा आणि याचा मार्केट कॅपिटल जास्त असून पण याचं जे काही प्रॉफिट आहे 12 महिन्याचं ते जास्त आहे, त्याच्यामुळे हा प्राइस टू अर्निंग रेशो हा कमी आहे. बट याचा प्रॉफिट तेवढ्या प्रमाणात येत नाही. 51,000 जर याचं मार्केट कॅपिटल आहे, तर याला जर 700-800 जर प्रॉफिट असतं मागच्या 12 महिन्याचं, तर याचा पण पी हा 50-58 या 60 पर्यंत असता. तर या कंपॅरिझन वरून आपण एक बघू शकतो की या शेअरचा अजून पण व्हॅल्युएशन हे खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या ज्या कंपनीज आहेत, पीयर कंपनीज. आता इथं बघितला जर मीडियन जर बघितला तर 32. ओके, आणि मीडियन पासून या बाकीच्या ज्या कंपन्या आहेत टॉप 7च्या कंपन्यांचा जर पी बघितला 109, 93, 58, 41, 59 आणि 23, म्हणजे जवळपास ज्या बिगेस्ट कंपन्या आहेत त्यांच्यापेक्षा खूप कमी असा हा पी आहे 58.36. त्याच्यामुळे एक व्हॅल्युएशन नुसार पण ही कंपनी आता पण कमी प्राइस वरती किंवा स्वस्त प्राइस वरती भेटते असं आपण म्हणू शकतो. हे झालं पीयर कंपॅरिझन आणि मार्केट कॅपिटल आणि व्हॅल्युएशनचं एक थोडक्यात. त्याच्यानंतर आता क्वार्टर आपण बघू. क्वार्टर मध्ये जर मार्च 22 पासून बघितलं तर 2,500 करोड, 2,400, 2,900, त्याच्यानंतर 2,700 करोड. आता हे एका क्वार्टरची सायकल आहे. परत 2,500, 2,600, 2,800, 3,000, 2,700, 2,700, 2,800, 3,400 आणि 3,000. आता याच्यामध्ये फ्लक्च्युएटिंग का होतंय? कारण हा एक सीजनल टाईपचा प्रोडक्ट आहे. काही प्रमाण म्हणजे ऑल सीझन मध्ये त्याची सेल्स होते, बट हिवाळ्यामध्ये जसं आपण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या पिरियड मध्ये याची विक्री जास्त होते. बिकॉज ऑफ असा एक काहीतरी ट्रेंड आहे की हिवाळ्यामध्ये जे अल्कोहोल कन्झम्पशन असतं ते जास्त करतात लोक. हा एक ट्रेंड आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला का डिसेंबरचा बघा 3,433, या पूर्ण वर्षामध्ये ह्या क्वार्टरचा सेल्स काय आहे? जास्त आहे. आता इथं बघा या पूर्ण इयर मध्ये ह्या क्वार्टरचा डिसेंबरचा 3,000 म्हणजे सगळ्यापेक्षा जास्त आहे. आता इथं पण बघितला तर 2,700, फक्त एक्सेप्ट या सप्टेंबरचा जर बघितला तर इथे सेकंड हायेस्ट या इयर मधला हा रेव्हेन्यू आहे सेल्स, बरोबर. त्याच्यामुळे हे क्वार्टर टू क्वार्टर फ्लक्च्युएशन दिसतं. बट आपल्याला काय कंपॅरिझन करायचं आहे की मार्च 2022चं मार्च 2023 बरोबर कंपॅरिझन करायचं. मार्च 23चं मार्च 24 बरोबर, मार्च 24चं मार्च 25 बरोबर. जर जूनचं करतोय तर जून टू जून, सप्टेंबर टू सप्टेंबर असं कंपॅरिझन करायचंय, बरोबर, क्वार्टर टू क्वार्टर. आता याच्यामध्ये बघितलं तर मार्च 24 ला किती? 2,783, मार्च 25 ला 3,031, म्हणजे हा वाढलेला आहे, बरोबर. म्हणजे त्याच्यात इन्क्रीमेंट झालेलं आहे. हे झालं क्वार्टरली. आता आफ्टर टॅक्स बघू आपण. आता इथं सगळे एक्सपेन्सेस वगैरे जाऊन अदर इन्कम किंवा इंटरेस्ट जाऊन यांचा प्रॉफिट बिफोर टॅक्स किती? 542, म्हणजे मागच्या क्वार्टर पेक्षा 312च्या कंपॅरिझनने हा वाढलेला आहे. आता हा मागच्या क्वार्टरचा म्हणजे मार्च 25चा आता येणाऱ्या 14 ऑगस्टला 13 की 14 ऑगस्टला याचा रिझल्ट आहे, तेव्हा मला अशी खात्री आहे की याचा रेव्हेन्यू जो आहे ॲज युजल मागच्या क्वार्टर पेक्षा इयर ऑन इयर जो क्वार्टर असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल. ओके, कारण अल्कोहोलचं कन्झम्पशन हे वाढ चाललेलं आहे. त्याचे प्राइस कितीही वाढल्या तरी
त्याच्यामध्ये कन्झम्पशन मध्ये काही फरक पडणार नाही असं मला वाटतं. ओके, त्याच्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला, जर 22% टॅक्स दिला त्याच्यानंतर किती 421 करोड हा त्यांचा नेट प्रॉफिट राहिला. म्हणजे मागच्या क्वार्टरला, मागच्या वर्षाच्या मार्च क्वार्टरला 241 होता, बट यावेळेस 421, म्हणजे हा जवळपास 90% म्हणजे 100% तर नाही म्हणणार की 80 ते 90% हा वाढलेला आहे प्रॉफिट त्यांचा. आता इयर ऑन इयर जर आपण कंपॅरिझन केलं, ओके, 10,000, 9,000, 8,000, 8,000, 8,500, 9,300, 9,300, 8,000, 9,700, 10,600, 11,600, 12,069, म्हणजे मागच्या 4 ते 5 वर्षापासून हा कन्सिस्टंटली यांचा सेल्स इयरली जर बघितला तो वाढतोय. एक्सपेन्सेस जाऊन आपण जर प्रॉफिट बघितला, बिफोर टॅक्स 2,135 आणि आफ्टर टॅक्स 1,582, हा आतापर्यंतचा हायेस्ट प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट इयरली हायेस्ट एव्हर. आणि नेक्स्ट येणारा जो फायनान्शियल इयर असेल त्याच्यामध्ये पण तो हायेस्ट एव्हर नेट प्रॉफिट देईल असं मला वाटतं. बरोबर, आता यांचा हायेस्ट एव्हर जो काही इयरली नेट प्रॉफिट आहे तो 1,582 करोड आहे. आता याच्यामध्ये बाकी तर गोष्टी खूप साऱ्या आहेत, पण याच्यामध्ये सगळ्या कव्हर करू शकत नाही कारण आपल्या स्टॉक स्पेसिफिक एक ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यामुळे बाकी अजून एक पॉईंट काय आहे याच्यामध्ये की शेअर होल्डिंग पॅटर्न. आता याच्यामध्ये जर बघितलं, प्रोमोटरच्या जवळ 56.68% होल्डिंग आहे, FII च्या जवळ किती आहे 15 आणि 0.05%. आता मागच्या मार्च 25च्या कंपॅरिझन मध्ये जून 25 मध्ये यांनी किती वाढवलं, 14.98, 15 पॉईंट, म्हणजे जवळपास 0.07% FII ने याच्यामध्ये होल्डिंग वाढवलंय. DII ने थोडं कमी केलंय, ओके, 0.19% यांनी कमी केलंय, आणि तेच पब्लिक मध्ये इन्क्रीज झालेलं आहे. आता याच्यामध्ये पब्लिक मध्ये जर तुम्ही एक्सपांड केलं ना, या 13.88% 2.38% हे USL बेनिफिट ट्रस्ट, म्हणजे या ट्रस्ट कडे याचं शेअर होल्डिंग आहे. बरोबर, आता आपण एक जर कॅल्क्युलेट केलं की हे 56%, हे 15%, त्याच्यानंतर हे किती झाले 66, त्याच्यानंतर 5 किती 71, आणि हे 14, 71 आणि 14 75, 85, आणि हे जवळपास 86, आणि हे 2 87, 88, म्हणजे जवळपास 88% शेअर हा स्ट्रॉंग हँड मध्ये आहे. बरोबर, तर पब्लिक जे आहेत, पब्लिक म्हणजे कोण, आपल्यासारखे रिटेलर जे छोटे मोठे 10, 20, 50, 500, 1000 शेअर जे खरेदी करतात ते रिटेल मध्ये येतात. बरोबर, आणि इथे जे काही बाकीचे जे आहेत प्रमोटर्स, FII, DII, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटकडे पण 0.01% आहे, तो एवढा मॅटर करत नाही कारण खूप कमी पर्सेंटेज आहे तो. त्याच्यानंतर USL बेनिफिट यांच्याकडे 2.38%, म्हणजे जर स्ट्रॉंग हँड मध्ये जर आपण कन्सिडर केलं तर जवळपास 88% शेअर हे स्ट्रॉंग हँड मध्ये. तर याचा बेनिफिट काय असतो की हे शेअर जास्त त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो, जर एखादी बॅड न्यूज आली तर याच्यामध्ये जास्त सेल ऑफ होताना दिसत नाही. बरोबर, ज्या शेअर मध्ये पब्लिककडे जास्त होल्डिंग असेल, जर एखादी न्यूज आली, एखादं वॉर सुरू झालं किंवा एखादी ग्लोबल न्यूज आली, तर त्यावेळी जर पॅनिक होऊन रिटेलर सेल ऑफ करायला लागला तर ज्या शेअर्स मध्ये शेअर पब्लिकचा शेअर हा जास्त असतो तिथं जास्त पर्सेंटेज मध्ये तो शेअर पडतो. त्याच्यामुळे जे स्ट्रॉंग ब्ल्यू चिप स्टॉक असतात ते कोणत्याही न्यूजमुळे 1, 2, 3% जास्त कधीही करेक्ट होत नाही, हे तुम्ही ऑब्झर्व करा. ओके, तर हा एक याच्यामध्ये पॉइंट आहे, म्हणून हा स्टॉक एक चांगला स्विंग ट्रेड साठी आहे असं मला वाटलं, म्हणून आज त्याचं एक अनालिसिस तुमच्यासाठी घेऊन आलोय. ओके, आता हे झालं एक फंडामेंटल फायनान्शियल अनालिसिस, एक ओव्हरव्ह्यू. त्याच्यानंतर आपण बघूया टेक्निकल अनालिसिस. आता टेक्निकल अनालिसिस आपल्याला चार्ट वरती करावं लागेल, ट्रेडिंग व्यू वरती. तर मी चार्ट सर्च करतोय, तोपर्यंत एक डिस्क्लेमर देतो मी. याच्यामध्ये जे काही मी तुम्हाला चार्ट वगैरे दाखवतोय ते एक फक्त स्टडी पर्पज साठी आहेत. याच्यामध्ये कोणतंही माझं बाय, सेल किंवा होल्ड करण्याचं रिकमेंडेशन नाहीये. जर तुम्हाला काही तुमचे निर्णय घ्यायचे असतील तर ते तुम्ही स्वतः रिसर्च करा, अनालिसिस करा, आणि मगच त्याच्यावरती तुम्ही निर्णय घ्या, जो काही निर्णय घेणार असाल तो. ओके, आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात अजून इम्पॉर्टंट की जर अजून पण आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा,
आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, याच्यामधून खरंच तुम्हाला काही लर्निंग भेटत असेल, तर ते तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपलं चॅनल जसं की नाव आपलं स्विंग ट्रेड आहे, स्विंग ट्रेड मराठी, तसं फक्त स्विंग ट्रेड साठीच लर्निंग तुम्हाला इथं भेटेल. इंट्राडे, फ्युचर ऑप्शन याच्यापैकी कोणतंही भेटणार नाही. त्याच्यामुळे ज्या लोकांना फ्युचर ऑप्शन किंवा इंट्राडे करायचं असेल त्यांनी जॉईन नाही केलं तरी चालेल. ओके, चला आता टेक्निकल अनालिसिस आपण करूया. युनायटेड स्प्राईट. आता हा जो शेअर बघितला, आजचा जो प्राइस बघितला तर 1308. ओके, 1308. आता जो लेटेस्ट याने हाय बनवला होता तो किती बनवला होता, म्हणजे स्विंग हाय आपण म्हणू शकतो, 1444. बरोबर. त्याच्यानंतर मागच्या वेळीस 28 फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारीच्या 20 ते 25 किंवा 20 ते 28 फेब्रुवारी दरम्यान हा त्याच लेवलला आला होता ज्या की आजच्या लेवलला आहे, म्हणजे 1200 ते 1300च्या या लेवल. त्याच्यानंतर अगोदर कधी आला होता, अगोदर ह्या प्राइसला 23 जुलै 24, म्हणजे जुलै 24 ह्या मंथ मध्ये इथं ह्या प्राइसला आला होता. बरोबर. त्याच्यानंतर ब्रेकआउट देऊन तो वरती गेला, परत खाली आला, परत वरती गेला, आणि आता परत त्याच रेंज मध्ये येतोय. म्हणजे आपण जे काही आपले फायनान्शियल्स बघितले प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये, तर आपला जो प्रॉफिट होता मागच्या इयर पर्यंत, मार्च 25 पर्यंत, तो हायेस्ट एव्हर आहे. आता पण वाढण्याचे त्याचे चान्सेस आहेत. ओके, आणि आता पुढचा जो सीझन येईल, सीझन इन द सेन्स क्वार्टर, आता ऑगस्ट चालू आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे पुढचा जो क्वार्टर आहे तो विंटर सीझन आहे. त्याच्यामुळे त्यावेळेस कन्झम्पशन वाढेल, त्यांचा रेव्हेन्यू वाढेल आणि अल्टिमेटली त्यांचं प्रॉफिट वाढेल. ओके, पण आपल्याला जो शेअर भेटतोय तो डिस्काउंटेड प्राइस, म्हणजे लेटेस्ट हाय पासून जर आपण कन्सिडर केलं तर तो किती पर्सेंटने करेक्ट झालाय, 20% करेक्ट झालाय. आणि ऑल टाइम हाय जर बघितला तर मी थोडं खाली घेतो, ऑल टाइम हाय जर बघितला तर त्याच्यापासून जर चेक केलं तर हा 22% करेक्ट झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे सेल्स, प्रॉफिट हे हायेस्ट एव्हर आहेत, बट आपल्याला जो शेअर भेटतोय त्याचा प्राइस जे आहे ते आपल्याला एका 20% डिस्काउंट वरती भेटतोय. ओके, त्याच्यामुळे एक आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. बट फक्त 20% करेक्ट झाला म्हणूनच आपण हा शेअर घ्यायचा का, तर नाही. पहिले आपण काय केलं, बिझनेस बघितला, बिझनेस लार्जेस्ट, वन ऑफ द लार्जेस्ट आहे, त्याच्यानंतर सेकंड लार्जेस्ट इन द वर्ल्ड आहे. बरोबर. त्याच्यानंतर फायनान्शियल चांगले आहेत, शेअर होल्डिंग चांगलं आहे. त्याच्यानंतर आता टेक्निकल बघू. आता टेक्निकल मध्ये एक गोष्ट काय आहे की या स्टॉकने इथं हा एक रेजिस्टन्स होता. ओके, हा रेजिस्टन्स होता, किंवा एक आपण हा एक लेवल म्हणून, या लेवलला एक रेजिस्टन्स होता. हा रेजिस्टन्स क्रॉस करून एक रॅली दिली. रॅली किती दिली, जवळपास 68%, 68 ते 70% याने रॅली दिली. त्याच्यानंतर हा कन्सोलिडेट होतोय. बरोबर. आता साहजिक आहे की एवढा 60-70% जर रिटर्न दिला, किती वेळात, जुलै 23 ते सप्टेंबर, किंवा 1 जुलै आपण सप्टेंबर 24 पर्यंत, म्हणजे 1 ते 1.5 वर्षात जवळपास त्याने 60-70% रिटर्न दिला. तर त्याचं कन्सोलिडेशन होणं हे साहजिक आहे. ओके, बट आता याचं कन्सोलिडेशन केव्हापासून होत आहे, हा वरती गेला, इथून डाऊन ट्रेंड चालू झाला. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की सप्टेंबर 24 पासून हा एका रेंज मध्ये चालू आहे. तर आता किती आहे, ऑगस्ट 25, म्हणजे जवळपास आता एक वर्ष होईल त्याला, 1 वर्षापासून हा एका रेंज मध्ये, असं आपण म्हणू शकतो. बरोबर. तर आता ही रेंज काय आहे ते आपण चेक करू. व्हिडिओ थोडा मोठा होईल, बट पूर्ण जे मला सांगायचे ते तुम्हाला समजेल, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत. आता हा एक पॉइंट आहे, ही एक लाईन मी ड्रॉ केली. ही लाईन का ड्रॉ केली, जेव्हा आपण शेअर अप ट्रेंड मध्ये होता तेव्हा इथे आला, इथे एक त्याने रेजिस्टन्स घेतला, परत खाली आला, इथे दुसरा रेजिस्टन्स घेतला, आणि तिसऱ्यांदा याने ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर वरती गेला, वरती ट्रेड केल्यानंतर हा परत इथं रिव्हर्स झाला. रिव्हर्स झाल्यानंतर इथे एकदा त्याने सपोर्ट घेतला, परत बाउन्स बॅक केला. ओके, परत इथं रेजिस्टन्स घेऊन इथं एक सपोर्ट घेतोय. ओके, म्हणजे ही एक जी झोन आहे, ह्या झोन मध्ये हा
सपोर्ट घेताना दिसतोय आणि हा एक झोन आहे. ह्या झोन मध्ये त्याने रेजिस्टन्स दाखवला होता, म्हणजे ही काय झाली, एक रेंज झाली. बरोबर. जर एखाद्याने इन्व्हेस्ट इथे केले असते, जुलै 24 मध्ये इन्व्हेस्ट केले असते, तर आज पण त्याच प्राइसला, म्हणजे जुलै 24 ते ऑगस्ट 25 एक वर्षात त्याला 0% रिटर्न भेटला असता. त्याच्यामुळे ह्या स्टॉक मध्ये आपल्याला काय करावं लागतं, जर हा रेंज मध्ये कन्सोलिडेट होतोय ना, रेंज मध्ये ट्रेड करतोय ना, तर आपल्याला पण त्याच्याप्रमाणेच रेंज बाउंड एक ट्रेड करावं लागेल. बरोबर. रेंज बाउंड स्टॉक साठी किंवा रेंज बाउंड मार्केट साठी आपल्याला एक रेंज बाउंड ट्रेडिंग करावी लागेल. म्हणजे जेव्हा पण तो सपोर्टला येईल तेव्हा तो परचेस करायचा, रेजिस्टन्सला आल्यावर विकायचा. बरोबर. रेजिस्टन्स तोडून वरती गेला तर खूप चांगली गोष्ट आहे, नंतरच्या स्ट्रॅटर्जीनुसार आपण त्याला बाय करू शकतो. बट जोपर्यंत हा या लेवल मध्ये आहे तोपर्यंत आपण त्याच्याशी डील एक रेंज बाउंड स्ट्रॅटर्जीने करू शकतो. तर ही किती पर्सेंटेजची एक रेंज आहे आपण बघू. मॅक्सिमम ही किती, 25%. आजच्या ज्या प्राइस आहेत म्हणजे 1308 ह्याच्यापासून एक टॉपची जी लेवल बघितली, टॉपचा जो रेजिस्टन्स बघितला, तर तिथपर्यंत एक 25% हा जो झोन आहे आपण याला म्हणतो रेंज म्हणू शकतो. जी 25% ची जी रेंज झाली आहे ती आपण बघू शकतो. बरोबर. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय समजतं की पहिल्या वेळेस हा स्टॉक या लेवलला क्रॉस करून 1648 पर्यंत गेला, परत हा डाऊन आला, इथून परत वरती गेला आणि इथं रेजिस्टन्स घेऊन आता परत ह्या 1300 किंवा 1270 चे 1300 ह्या रेंज मध्ये तो आलेला आहे. तर आता इथे मी असं म्हणत नाही की इथं आम्ही रेंज लाईन ड्रॉ केली म्हणजे इथून हा एक्झॅक्ट लगेच वरती जाईल किंवा इमिडिएट 1 महिन्यात रन देईल, असं कधीच होत नसतं. बरोबर. आता हा मे बी इथं क्रॉस करून खाली जाईल, 1270 पर्यंत येईल. बरोबर. तो एक्झॅक्ट टॉप किंवा बॉटम हा कोणीच फाइंड आउट करू शकत नाही. त्याच्यामुळे एक्झॅक्ट लाईन ड्रॉ केली म्हणजे तिथूनच तो रिव्हर्स होईल हे चुकीचं असतं. बरोबर. म्हणून मी इथे एक रेंज ड्रॉ केली. हा मे बी इथपर्यंत येईल किंवा थोडा खाली जाईल आणि परत मग इथं रिव्हर्सल द्यायला चालू करेल. रिव्हर्सल पण तो या पद्धतीने देईल. समजा इथं आला, असा गेला वरती, इथं आला, परत वरती गेला, परत खाली आला, असा गेला, म्हणजे ह्या पद्धतीने थोडा साईडवेज झाला आणि परत मग त्याने टार्गेट दिले. या पद्धतीने त्याचे येऊ शकतात. ओके. तर आता याच्यामध्ये सॉरी आता याच्यामध्ये बघा, आता हे असं या वेळेस आपण रेंज बाउंड का कन्सिडर केली, इथून इथे आल्यावर सेकंड टाइम का नाही केली, कारण आपल्याला एक वेट करायचा असतो की फर्स्ट टाइम झालं, सेकंड टाइम झालं, थर्ड टाइम पण ते होईल याची एक आपण प्रेडिक्शन करतो. का? कारण त्याला फायनान्शियल पण सपोर्ट करतंय, बिझनेस पण सपोर्ट करतंय. तर त्याच्यामुळे आपण एक टेक्निकल जी रेंज बाउंड स्ट्रॅटर्जी असेल ती यूज करून आपण एक प्रेडिक्शन करतोय की येणाऱ्या क्वार्टर्स मध्ये, 1 किंवा 2 क्वार्टर मध्ये हा स्टॉक परत 1648, 1640, 1650 या लेवल पर्यंत जाऊ शकतो किंवा 20 ते 25 पर्यंतचा रिटर्न्स हा देऊ शकतो, असं आपण एक प्रेडिक्शन करतो. आता मागे बघू आपण याचा काय बिहेवियर होतं. तर आता इथे बघितलं तर मी अगोदरची ही ड्रॉइंग रिमूव्ह करतो आणि इथं बघू आपण नोव्हेंबर 21 पासून जर बघितलं तर 18 जुलै 23 पर्यंत, म्हणजे एक जवळपास 2-2.5 वर्ष. बरोबर. 2-1 वर्ष. तर हा तेव्हा पण एका रेंज मध्ये होता. तर ही रेंज अशी होती. बरोबर. त्याच्यानंतर आपण इथे जर बघितलं तर ही एक रेंज, म्हणजे पहिल्यांदा काय होतं, ही रेंज बघू आपण, ही किती होती, 23%. म्हणजे पहिल्यांदा क्रॉस करून गेला इथपर्यंत. आता मी या अप्रॉक्सिमेट लाईन ड्रॉ करतो, याचा अर्थ असं नाही की बघा इथं टच होईल, इथं टच होईल. आता ही थोडीफार अशी पण करू शकतो आपण ड्रॉ, एक्झॅक्ट करू शकतो किंवा असं करू शकतो किंवा इथं पण केली तरी ठीक आहे. ओके. 1-2 रुपयांनी, 1-2% एवढा फरक नाही पडत, बट आपली रेंज जी आहे ती मॅटर करते की आपली ही 20% पेक्षा जास्त रेंज असली पाहिजे. बरोबर. आता इथून जेव्हा सप्टेंबर 21 ने याने क्रॉस केला तर इथपर्यंत गेला, किती, 948 पर्यंत. परत तो त्या लेवलला आला, 770च्या लेवलला आला, 66-70च्या लेवलला आला मार्च 22 ला. परत त्याने टार्गेट दिलं, परत आला, परत टार्गेट दिलं. म्हणजे फर्स्ट टाइम गेला, सेकंड टाइम गेला, तर तिसऱ्या वेळेस हा गेला.
हे आपण प्रेडिक्शन करतोय. आत्ताची स्टेज आपली इथं आहे, म्हणजे हा या स्टेजला परत जाईल असं प्रेडिक्शन करा. तिसऱ्या वेळेस गेला, हा चौथ्या वेळेस परत इथे सपोर्ट घेतला, चौथ्या वेळेस आला, चौथ्या वेळेस तो रेजिस्टन्स तोडल्यानंतर मग त्याने रन दिला. आता याच्या अगोदर पण इथं बघा, याच्या अगोदर पण इथे या एका रेंज मध्ये वर्क करत होता हा स्टॉक. इथे जर आपण बघितलं, आता ही रेंज किती होती, ही जवळपास 33% रेंज होती, 33-34%. म्हणजे पहिल्यांदा आला, ब्रेक केल्यानंतर इथे इथून तोडून तो वरती गेला, म्हणजे एक रेंज आपण पकडायची असते, बरोबर. 770 पर्यंत गेला, थोडा वरती गेल्यानंतर इथे साइडवेज झाला आणि इथे आला खाली. फर्स्ट टाइम इथे रेजिस्टन्स घेतला, इथे सेकंड सपोर्ट, त्याच्यानंतर सेकंड टाइम रेजिस्टन्स, इथे थर्ड टाइम सपोर्ट, थर्ड टाइम रेजिस्टन्स, फोर्थ टाइम. आता ही 34%ची आहे. मी जर ही खाली पण केली तर इथं पण एक ट्रेड होताना दिसेल आपल्याला. इथं ही वरती केली मध्ये इथं पण एक ट्रेड होताना दिसेल. ही मिनिमम किती पाहिजे, 20%, 20-22%च्या आसपास पाहिजे ही रेंज. अगदीच 5-10%साठी आपण याच्यावर वर्क करत नाही. ओके, त्याच्यानंतर हा ब्रेक केल्यानंतर इथे परत त्याने रॅली दिली. ओके, हा सेकंड टाइम झाला. त्याच्यानंतर इथे पण सेम, इथे पण हा एक ट्रेडिंग जे केलं एका रेंज मध्ये, इथे पण रेंज मध्ये, त्याच्यानंतर ब्रेक केला, वरती गेला. म्हणजे हा कंटिन्युअसली, आता इथे पण एक या रेंज मध्ये केलाय. आता इथं पण बघू शकता तुम्ही, इथे पण ही एक रेंजच आहे, बरोबर. आता इथे किती पर्सेंटेज आहे ते बघावं लागेल पहिले. हा, ही खूप जास्त आहे, कारण हा आता याचा मग जर करायचं असेल तर ही एक रेंज असेल याची, बरोबर. तर एकदम टू बी प्रिसाइज जर मी करायचं म्हटलं तर एक मेजर करू. ही बघा, ही किती, 40-48%. म्हणजे इथं आला फर्स्ट टाइम, त्याच्यानंतर वरती गेला, त्यानंतर परत खाली आला, इथं झाला परत. मग हा थर्ड टाइम जेव्हा सपोर्ट घेतो ना, तिथं आपल्याला बाय करायचा आणि इथं सेल करायचा, म्हणजे हे टार्गेट आलं याचं. ओके, म्हणजे कंटिन्युअसली हा शेअर बऱ्याच वेळा एका रेंज मध्ये ट्रेड होतो. तर इथं फर्स्ट टाइम झालं, इथं एक सेकंड टाइम, ही एक पण रेंज आहे, हे बघा. तर ही रेंज कितीची आहे, ही 20-23%. म्हणजे इथं पहिल्यांदा, आता हे मी डिलीट करतो, हे बघा, इथे पहिल्यांदा टच केला, रेजिस्टन्स फर्स्ट, सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स. ओके, तर याच्यासाठी काय क्रायटेरिया, म्हणजे हा पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, इथे तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, हा पाचव्यांदा, आणि आता जो आपला जो आहे हा जवळपास, आता जे आपण चेक केले त्याच्यापैकी हा परत सेम पॅटर्न रिपीट होतोय. ओके, त्याच्यावरून मी एक प्रेडिक्शन करतोय की परत हा ती लेवल दाखवू शकतो, बरोबर. तर ही एक झाली रेंज बाउंड स्ट्रॅटर्जी. याचा जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी एका सेपरेट व्हिडिओ मधून तुम्हाला तो देईल. बट आता मला तर वाटतंय की ह्या एका रेंज मधून हा बाउन्स बॅक घेऊ शकतो. हे एक माझं प्रेडिक्शन आहे. हे कधी आपल्या डायरेक्शन, म्हणजे इथे सपोज ही मी रेंज दिली किती, 4%ची, इथं हा 5-7%, 8% पण खाली जाऊ शकतो. ओके, तिथून रिव्हर्स घेऊ शकतो. हे डिपेंड करतं की मार्केट कंडिशन किंवा पॅरेंट ज्या इंडेक्स आहेत, निफ्टी, बँक निफ्टी, त्या कशा बिहेव करतायत, बरोबर. बट हा स्टॉक आपल्याला डिस्काउंट प्राइस वरती भेटतोय आणि एका आपल्या स्ट्रॅटर्जी नुसार भेटतोय. तर हा एक येणाऱ्या जे काही क्वार्टर असतील, 1 क्वार्टर, 2 क्वार्टर, याच्यामध्ये आपल्याला हा एक चांगलं अपसाईड दाखवू शकतो असं मला वाटतं, जे की 20 ते 25% आहे. तर माझ्या अनालिसिस नुसार याला 3 ते 6 महिन्याच्या वरती लागायला नको. बट बघू येणाऱ्या फ्युचर मध्ये कसं होतं किंवा काय बिहेव करतो स्टॉक. ओके, तर हे माझं अनालिसिस होतं. हे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यास एक प्रोत्साहन भेटेल. ओके, थँक्यू.